नमस्कार. आपण पाहता खानदेश पेन न्यूज. आज आपण आलो आहोत सांगवी आरोग्यवर्धिनी केंद्रात. बरं, आपलं नाव काय? माझं नाव रामकिशोर कोकणे आणि मी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी म्हणून मी बोलतो तुम्हाला. बरं, आम्हाला असं माहिती पडलं की या ठिकाणी त्यांना पाण्याची व्यवस्था नाही आहे, तर त्याबाबत आपण काय म्हणणं आहे? इथं जलशुद्धीकरण यंत्र 4 ते 5 वर्ष झालेले आहेत, बसवलेले गेले आहे, पण ते आणखी चालू झालं नाही. त्याच्या मागं कारण काय आहे, अद्याप समजले नाही. आम्ही सतत कंप्लेंट करत असतो किंवा आम्ही वारंवार तक्रार करत असतो, पण त्याच्यात आम्हाला कळलंच नाही सर. बरं, लावल्यापासून चालू झालं नाही का? पहिले चालू होतं नंतर बंद पडलं? कुठं 1-2-4 महिने चालू होता, त्याच्यानंतर बंद पडलेला आहे ते. बरं, तो पूर्ण युनिट किती लाखाचा होता? तो 3 लाखाचा बजेट होता. 3 लाखापर्यंत तो फिल्टर जलशुद्धीकरण यंत्र बसतो. बरं, आता तो चालू आहे का बंद आहे? आता बंद आहे सर, डायरेक्ट बंद दिसतोय. म्हणजे टोटली बंद आहे? बंद आहे सर. मग या ठिकाणी जे पेशंट वगैरे येतात त्यांना मग पाण्याची व्यवस्था कशी होते वगैरे? जे गावातले लोक आहे ते स्वतः घेऊन येतात पाणी. बाहेरचे पेशंट आहे ते आता त्यांच्या पद्धतीने कुठेतरी ऍडजस्टमेंट करतात किंवा मग तसेच जातात, ते त्यांना पाणी मिळत नाही सर. बरं, आपण पाहू शकता कशा प्रकारे इथं पेशंटला गैरसोय होती. याबाबत आपण वंचितचे तालुका अध्यक्ष आले त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. बरं, आपलं नाव काय? माझं नाव अर्जुन वाघ, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष. बरं, आता जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांनी जे पाण्याच्या बाबतीत जी कल्पना दिलेली आहे त्याबाबत आपल्या पक्षाकडनं पेशंटला पाणी मिळत नाही, तर आपण त्याबाबत काही आपला ठोस असा काहीतरी निर्णय घेणार आहात का? हो, लोकांची गैरसोय करता तरी सुद्धा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आमचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहरदादा वाघ, वंचित बहुजन आघाडीची पूर्ण टीम, की ह्या लवकरात लवकर हे पाण्याची व्यवस्था यांनी लवकरात लवकर सुरू करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू आणि यांच्यावर शासनाकडे मागणी करू की अशी जर पाण्यासाठी पेशंटला, रुग्णांना दुरावस्था होत असेल तर वंचित बहुजन आघाडी हे कधीही खपून घेणार नाही आणि वंचितच्या स्टाईलने आम्ही आंदोलन करू.